बारामतीत यंदा 2 पवारांचा पाडवा हा वेगवेगळा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलंय। नेहमीप्रमाणे गोविंद बागमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो। त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीसाठी येत असतात आणि या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं। यंदा मात्र अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र करणार आहेत। अजित पवार आपला पाडवा बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील निवासस्थानी साजरा करतील। त्या ठिकाणी ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। स्वतः अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। गोविंद बागेत शरद पवार यांच्याकडून पाडवा सण साजरा केला जातोय, तर काठेवाडीत अजित पवार यांचा पाडवा आहे। आपण बघतोय दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जातो। येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता आता आपण बघत आहोत, शरद पवार असतील, अजित पवार असतील, हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत। राज्यभरातील कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात शरद पवार यांना भेटण्यासाठी। गोविंद बागेत हे कार्यकर्ते पोहोचले आहेत शरद पवार गटाचे, तर तिकडे काठेवाडीत अजित पवारांचा पाडवा बघायला मिळतो। या ठिकाणी देखील कार्यकर्ते सध्या अजित पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत संवादही साधत आहेत। बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा हा वेगळा होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलंय। नेहमीप्रमाणे गोविंद बागेमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो। त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी येतात आणि या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं। यंदा मात्र वेगळं चित्र असेल। अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र साजरा करतील। अजित पवार आपला पाडवा बारामती तालुक्यातील काठेवाडी इथल्या निवासस्थानी साजरा करतायत, तर त्या ठिकाणी ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटतायत। स्वतः अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आपण ही दोन दृश्य बघतोय, गोविंद बाग आणि काठेवाडीतली ही दृश्य आहेत। दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत, तर तिकडे काठेवाडीत अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते पोहोचले आहेत। या संदर्भात देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देवा, आपण बघतो यावेळेसचा पाडवा थोडासा वेगळा असेल, कारण अजित पवार यांनी स्वतः स्पष्ट केलंय की यंदा वेगवेगळा पाडवा साजरा केला जाणार आहे। निश्चितच वर्षा, यावेळेचा पाडवा हा पवार कुटुंबाचा वेगळा असणार आहे। कारण जशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अगदी त्याच पद्धतीची फूट आता 2 स्थानांमध्ये देखील पडल्याची दिसते। कारण हा जो पाडव्याचा सण आहे तो अतिशय महत्वाचा सण असतो। 3.5 मुहूर्तापैकी एक सण असतो आणि गोविंद बागेमध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून पवार प्रेमी येत असतात, कार्यकर्ते येत असतात आणि या ठिकाणी संपूर्ण कुटुंब जे आहे पवार कुटुंब ते आपल्याला एकत्र पाहायला मिळतं। पाठीमागे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती, अजित पवारांनी बंड केलं होतं, काही आमदार घेऊन अजित पवार मागील वेळेस सत्तेमध्ये सहभागी झाले होते, त्यावेळी अजित पवार गोविंद बागेमध्ये आले होते। आता यावेळेस अजित पवार स्वतः मैदानात आहेत बारामती विधानसभेसाठी आणि अजित पवारांच्या विरोधात त्यांचा सख्खा पुतण्या श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार हे मैदानामध्ये आहेत। आता या पार्श्वभूमीवर या पाडव्याला अजित पवार एकत्र येणार का, हे याची उत्सुकता खरं तर महाराष्ट्राला होती। मात्र आता तसं बिलकुल होणार नाही। ज्या पद्धतीनं पक्षात फूट पडली त्याच पद्धतीनं आता 2 कुटुंबात फूट पडल्याचं पाहायला मिळतंय, सणात फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार आज बारामती तालुक्याचा दौरा करतायत, गावभेटी घेत आहेत आणि या गावभेटी दरम्यानच अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे की मला राज्यभरातून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत दीपावलीच्या पाडव्याला भेटण्यासाठी आणि सहयोग सोसायटीमध्ये त्या पद्धतीचं नियोजन होऊ शकणार नाही, म्हणून आपण काठेवाडीमध्ये नियोजन करत आहोत आणि काठेवाडीमध्ये आपण कार्यकर्त्यांना भेटणार आहोत, त्या ठिकाणी आपण पाडवा साजरा करणार आहोत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। दुसरीकडे गोविंद बागेमध्ये आजपासूनच शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू झाल्याचं आपण पाहतोय। उद्या त्या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना भेटतील, आज देखील ते भेटत आहेत, उद्या पाडव्याच्या ते त्या शुभेच्छा देतील। सर्व पवार मंडळी जे आहेत पवार कुटुंबातील हे सर्व गोविंद बागेमध्ये असतील, मात्र अजित पवार यांचं कुटुंब जे आहे ते काठेवाडीमध्ये असणार आहे, ते कुटुंब तिथं नसणार आहे, हे अजित पवार यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतंय। त्यामुळं पहिल्यांदाच हे घडतंय, ज्या पद्धतीनं मागील काही वर्षाचा इतिहास या गोविंद बागेतील पाडव्याला आहे। शरद पवार ज्यावेळेस निवडून आले तो दिवस आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा दीपावलीचा पाडवा हा दिवस, या 2 दिवशी महाराष्ट्रातून तमाम पवार प्रेमी हे गोविंद बागेमध्ये दाखल होत असतात आणि कितीतरी वर्षाची याला परंपरा आहे। मात्र या परंपरेला आता कुठेतरी छेद बसतोय आणि दोन्ही पवार
ज्या पद्धतीनं वेगळे झाल्याचं आपण बघतोय राजकारणामध्ये, अगदीच तशाच पद्धतीची ही दोन कुटुंब देखील आता वेगळी झाल्याचं या ठिकाणी अधोरेखित होतंय आणि त्या पद्धतीनं हा पाडवा देखील हा वेगवेगळा साजरा केला जाणार आहे। त्यामुळे अजित पवारांचा पाडवा जो आहे तो त्यांचं निवासस्थान काठेवाडी असणाऱ्या त्या घरी निवासस्थानी तो पाडवा साजरा होणार आहे। त्या ठिकाणी अजित पवारांचं कुटुंब हे कार्यकर्त्यांना भेटणार आहे। तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे शरद पवार हे गोविंद बागेत असतील। वर्षा, निश्चितच देवा, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे। मला बाहेरचे पण लोक धनंजय मुंडे तटकरे बिटकरे म्हणले आता आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे, तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही। काटेवाडीला पूर्वी पण आपण पारवा तिकडे त्या ठिकाणी करायचो, अशा पद्धतीनं साधारण माझं पुढच्या वाटचाल आहे। मला कुणालाही दुखवायचं नाही, आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, कसं मतदान झालं तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला त्यावेळेस ते योग्य वाटतं म्हणून तो केलं।